स्वानंदीचा ऍक्सिडेंट झालाय, त्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागलाय, त्यांची मेमरी लॉस झाली आहे. मेमरी लॉस? काय बोलतोयस तू? हे खरं तेच सांगतोय. स्वानंदी त्यांच्या गावाहून इथे मुंबईला आल्यात, हॉस्टेलला राहत आहे, इतकंच त्यांना आठवतंय. त्या पुढचं हे घर, आमचं लग्न, हे काहीही आठवत नाहीये. त्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना इथे आउट हाऊसमध्ये घेऊन येणं कठीण होऊन बसलंय. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. अरे वा, आत्ता आठवलो आम्ही. गरज लागल्यावर आमच्याचकडे आलास ना. कालपर्यंत मोठा मास करून आम्हाला घरातनं बाहेर काढत होतास. त्या मणीला अजिबात मदत करायची नाही आपण. करे मणी, कालपर्यंत खूप मास दाखवत होतास ना, आता काय आलं? उतरला मास? आलास ना आमच्याकडे? डॅड, मॉम, आता आपण फक्त या मणीची आणि याच्या वेड्या बायकोची मजा बघायची. आता बरोबर अक्कल येईल याला. ए चल निघ. हसायला काय झालं? स्वानंदी सारखं तुझ्याही डोक्यावर परिणाम झालाय? मला तुझ्यावर हसू आलं सुजित. ए, तुम्हाला या प्रॉपर्टीचं काहीही करायचं असेल ना, तर स्वानंदीची सही लागेल. त्यासाठी स्वानंदी बऱ्या होणं अपेक्षित आहे. आणि शिवाय स्वानंदीच्या बाबतीत जे घडलंय, स्वानंदीच्या बाळाचा बाप कोण आहे हे पुरावे सुद्धा माझ्याकडे. हे विसरलास तू सुजित? म्हणून हसू आला. स्वानंदीला मी सांगणार आहे की त्यांचा अपघात फॅक्टरीमध्ये असताना झालाय. आणि साहेबांनी असं सांगितलंय की इथे बंगल्यात तुमच्या देखरेखीखाली त्यांना ठेवायचं आहे. जर वेळ पडली तर तुम्हाला सुद्धा स्वानंदीला हेच सांगायचंय. आणि ही मदत नाही, याला डील समजा. बघा, तुम्हाला जर पटतंय तर स्वानंदी बऱ्या होईपर्यंत तुम्हाला या घरात राहू देईल. नाहीतर आत्ताच्या आत्ता बोऱ्या बिस्तर गुंडाळा आणि चालतो व्हा. काय सुजित, डील पक्की? बघ सुजित, कदर तुम्ही सगळेच विचार करून उत्तर द्या. ही डील स्वीकारणं सगळ्यांच्या हिताचं आहे. हो, आमचं हित. डॅड, तुमचा लाडका मणी आपल्या हिताचा विचार करतोय. इतकी जर तुला आमच्या हिताची पडली असती ना मणी, तर माझ्या अर्जुनला माझ्यापासून तोडलं नसतंस. हे घर तुझ्या नावावर केलं नसतंस. काय नाही केलं रे आम्ही तुझ्यासाठी. या घराचे उपकार आहेत तुझ्यावर, माझ्या डॅडचे उपकार आहेत तुझ्यावर, आणि आज तू काय करतोयस?
त्यांनाच घराबाहेर काढतोयस. सुजित, आता हे सगळं बोलायची गरज नाही. हा, काय स्वानंदी तिथे आहेत हॉस्पिटलमध्ये. तुमच्या समोर मी डील ठेवलीये, ती स्वीकारा. जर नसेल पटत तर निघा, नाहीतर पोलिसांकडे जाऊन ट्रेसपासिंगचा आरोप करेल तुमच्यावर. तेव्हा आज रात्रभराची वेळ देतोय तुम्हाला विचार करायला. तेव्हा शांततेत विचार करा आणि कळवा मला. म्हणे थांब, मला तुझं डील मान्य आहे. म्हणे काही झालं तरी सुद्धा तू माझा मुलगा आहेस आणि स्वानंदी माझी सून आहे, हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि हे बघ, मी तुला हे मदत करतोय, हे डील मान्य करतोय, ते केवळ माझ्या फायद्यासाठी नाही, तर तू संकटात आहेस आणि तुला मदत करण्याच्या हेतूनच मी ही डील मान्य करतोय. तुला खोटं वाटेल, पण हेच सत्य आहे. अहो, वेळ लागलाय का तुम्हाला? असं का करताय तुम्ही? शालिनी बास. डॅड, काय बोलताय तुम्ही? सुजितराव, मी तुमचं मत विचारलेलं नाहीये. मणी, हे बघ, मला ही डील मान्य आहे. मी तुझ्या बरोबर आहे. तुला जसं हवंय तसंच आपण करूया. आणि आत्ताच्या ह्या घडीला आपल्या सगळ्यांची टॉप प्रायोरिटी काय आहे, तर स्वानंदीची तब्येत. स्वार्थाशिवाय तुम्ही कोणाची मदत करणार नाही इतकं मी तुम्हाला चांगलं ओळखतो साहेब. आता स्वतःच्या फायद्यासाठी मला, माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमच्या विरुद्धचे सगळे पुरावे पोलिसात घेऊन जाईल. माझ्या जीवाचं काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला ना, तर ती फाईल होम मिनिस्टर पर्यंत जाईल. सगळी सोय केली मी. पण मला माहितीये तू काय करू शकतोस आणि काय नाही